राजकुमार, तुम्हाला मी यापुढे प्रमोशन द्यायचं ठरवलं. ऑफिसचा सगळा कारभार तुम्ही पाहायचा, सगळ्या कागदपत्रावर तुम्ही सह्या करायच्या. सगळा कारभार तुम्ही पाहायचा, कागदपत्रावर सह्या तुम्ही करायच्या. सगळा कारभार तुम्ही पाहायचा, कागदपत्रावर सह्या तुम्ही करायच्या. मामा साहब पुणेकर, ऐसा हाथ मारूंगा कि आपको पता भी नहीं चलेगा कि आपकी तिजोरी का माल मेरी जेब में कैसे. कम इन. साहेब, ही गणेश विजय ट्रेडिंग कंपनीची फाईल. या कंपनीला आपण 10 दिवसापूर्वी 10 लाखाचा चेक दिला होता. चेक दिलाय ना, मग आता घोडा अडलाय कुठं? तसं नाही साहेब, बँकेत आपल्या अकाउंटवर फक्त 60,000 रुपये जमा आहेत. काय? त्यामुळे त्यांचा चेक पास झाला. हा? हो, म्हणून त्यांचं सणसणीत पत्र आलंय. पत्र आलंय? हो. बँकेत फक्त 60,000 रुपये? हो. अहो, पण 4 दिवसापूर्वी चतलानी कॉर्पोरेशनचा 12 लाखाचा चेक बँकेत भरला होता, त्याचं काय झालं? साहेब, एक महत्वाची गोष्ट तुम्ही विसरलात. काय? तो चेक वाटला नाही म्हणून काल चतलानी साहेब स्वतः येऊन 12 लाख रुपये रोख देऊन गेले. आठवलं? पितळे, आमच्या स्मरणशक्तीला आता खरोखरच गंज चढलाय. एनिवे, जाऊ दे. तुम्ही असं करा, हे घ्या, 10 लाख रुपये ते बँकेत भरा एकदाचे. अहो, त्या पार्टीचा चेक पास झाला नाही ना, तर आपलंच नाक कापून आपल्या हातात ठेवतील ते. आणि असं करा, बरोबर चोपडाना घेऊन जा. चोपडा शिवानी कंपनीत गेलेत. पितळे, रक्कम मोठी आहे. हो. राजकुमार आहेत ना? राजकुमार साहेब 5 स्टार हॉटेलला मसाल्याची ऑर्डर आणायला गेले. मोठी ऑर्डर मिळणार आहे म्हणाले. आय सी. ठीक आहे, तुम्ही जा, पण पैसे नीट सांभाळून न्या. साहेब, कंपनीचा पैसा मला जीवापेक्षा जास्त प्यारा आहे. दॅट्स फाईन. स्टेट बैंक चलोगे? बैठो सर. साहब, आपका पॉकेट गिर गया, वो देखिए. बोला पितळे, बॅग कुठे आहे? बॅग कुठे आहे? खोटं बोलताय? चोपडा, त्याचं ऐकून तरी घ्या. गप्प बसा मामा. बोला. गुंडांनी देवाच्या पण गुंडांनी नेली. या कंपनीचा पैसा मी तुम्हाला खाऊ देणार नाही पितळे. बोला लवकर. गुंडांनी नेले देवाच्या. गुंडा कुठे बोलताय? कितना हुआ? 20 रुपया. हाँ लो. गुंडांनी नेले? चोपडा, त्याचं ऐकून का नाही घ्यायचं आपण? बोला. या कंपनीत पैसे खाण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये पितळे. बोला. चोपडा, कायदा हातात घेण्याचा अजून कायदा झालेला नाहीये. हा अधिकार फक्त पोलिसांचा आहे. याला पोलिसांच्या ताब्यात देऊया. यू आर व्हेरी करेक्ट मिस्टर राजकुमार. चला मिस्टर पितळे, तुमचं पितळ मी उघडं पाडतो. चला, एकदा पोलिसाचे दंडे पडले का बरोबर बोलाल बॅग कुठे येते. चला. बरं साहेब. मामासाहेब पुणेकर, बिचारे मामासाहेब पुणेकर पुण्याहून इकडे आले, तिकडे त्यांना मामा बनवला म्हणून. पण इथे 24 तास मुंबईत मामा बनतात. सखाराम, तू फर्स्ट क्लास ऍक्टिंग केलीस इन्स्पेक्टरची. तुला भरपूर मोबदला देऊ. अरे दादा, ऍक्टिंग करणं तर आपला धंदाच आहे. आणि या पितळीन तर फॅन्टॅस्टिक ऍक्टिंग केली. कसली बोडक्याची ऍक्टिंग.
मी किती घाबरलो ते माझं मला माहिती. बरं झालं कोणाला संशय आला नाही म्हणून वाचलो. अरे अख्खी जिंदगी घाबरण्यात गेली तुझी पितळे, म्हणून आयुष्यभर कडका राहिलास. चोप्रा साहेब, 4 तास झाले माझ्या डोक्यात रावण घुसलाय. कुत्र्यासारखा ओरडतोय. काय? राजकुमारने जर पोलीस स्टेशनला इन्क्वायरी केली तर आपला सगळा खेळ चौपट आणि मी तुरुंगात. तसं काही होणार नाही पितळे. उद्या सकाळी हा नकली इन्स्पेक्टर ही रद्दी पेपरनं भरलेली बॅग मामासाहेबांच्या स्वाधीन करील आणि त्यांना सांगेल पितळे निर्दोष आहे. आणि मामासाहेबांना तर बॅग मिळाली. आमचे पितळे निर्दोष आहेत असं मला तेव्हाच वाटलं होतं. पण आमच्या चोपडाला सांगणार कोण? त्याच्या अंगात जेम्स बॉन्ड संचारला होता. जाऊ दे साहेब, झालं ते झालं. पण आता मी सांगतो तेवढं नीट ऐकायचं. बोला, तुम्ही सांगाल तसं आम्ही वागू. बोला. आमचे मोठे साहेब 4-5 दिवसांनी इथे येत आहे. बर. ते इथं येऊन या बॅगेचा पंचनामा करतील. हं. तोपर्यंत तुम्ही या नोटांना आत सुद्धा लावायचा नाही. काही हरकत नाही. बॅग आमच्याच ताब्यात राहील. तुम्ही सांगत असाल तर आम्ही महिनाभर सुद्धा थांबू. नाही नाही, तसं नाही. पण साहेब येईपर्यंत हा. तुम्ही या सीलला स्पर्श सुद्धा करायचा नाही. हा. आणि हो, बॅग कपाटात नीट जपून ठेवायची. राईट? जशी आज्ञा. थँक्यू. थँक्यू. वेलकम. पाहिलं राजकुमार, हा? पोलीस खातं किती जागरूक आहे. हो ना, गौरवास्पद उदाहरण आहे. अगदी नावाप्रमाणे इमानदार वागले इन्स्पेक्टर. हं. अरे हो, हं? पैसे परत मिळाल्याबद्दल कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. पोलीसवाला दिसतोय का? प्रकरण पोलीस स्टेशनला गेलं तर वाट लागेल माझी. तू काय काळजी करू नको, मी बरोबर करतो. मिस्टर रोमिओ, नाव काय तुमचं? माझं ना हा. माझं हे राजकुमार, प्रदीप कुमार, हंडीगोल कुमार, काय? काहीतरी कुमार. मॅडम, नाव काय तुमचं? मॅडमचं नाव. माझं नाव, हिचं नाव आहे, हिचं नाव आहे मिसेस हंडीगोल. मिसेस हंडीगोल माझी पत्नी आहे, माझी अर्धांगिनी आहे. म्हणजे हे नाही, ते काय आमचं काय म्हणणं नाही, पण काय अरे कालिदास. मित्रा, हा? कुठे होतास इतके दिवस? हे अरे कॉलेजचे ते दिवस आठवले हा. की तुझा चेहरा सारखा समोर येतो. नाही, पण तू एवढा मोठा झाला आहेस तरी अजून मित्राला विसरलेला नाहीयेस. काय रे हरामखोर, काय झालं? लग्नाचं आमंत्रण का नाही दिलंस? कोणाच्या? हा नाही, काय आहे, आमचं अजून लग्न झालं नाहीये. हा. म्हणजे आम्ही अजून लवर्स आहोत. प्रियकर आणि प्रेयसी. अच्छा. हळू काट बसेल. काय भावी बहिणी, आ? कसं काय वाटलं आमचं जानी दोस्त? हा, तसा हुशार आहे बर. पण थोडा मॅड आहे. अच्छा. हम्म. लग्नाआधी हाफ मॅड म्हणजे लग्नानंतर फुल मॅड होणार तर. साहजिक आहे, आता हिच्याशी लग्न केलं. तेच म्हणतोय मी. अरे जो बायको समोर मॅड होणार नाही तो नवराच कसला. आणि राणी हाच तो रट्टेबाज पुस्तकी खेळा. हा कालिदास, मी तुला बोललो नव्हतो का? तोच हा. हल्ली नाशिकला असतो हा. सॉरी सर, नाशिकला होतो, सध्या मुंबईला ट्रान्सफर झाले. हा एरिया मीच बघतो. पहिला केव्हापासून? हे बघ, उद्या मला सुट्टी हा. आहे, घरी आहे, बरंच काही बोलायचं. बर. हं? हा. काय झालं? हं. हा, हे हे पाहिजे. माझं कार. हा, नक्की येतो. सी यू. अच्छा, म्हणून बदली झाली. हे बघ, जे घडलं ते घडलं, पण तुझा झटका तर दाखवलाच ना त्यांना. अरे झटका तर आमच्या 5वीलाच पुजलेला आहे. अरे असा टेरर दरारा होता माझा नाशिकला असताना. हा. एखाद्या गुंडाला समोर उभा केला ना की भीतीनं चड्डी ओली व्हायची त्याची. होईल काय सांगता येत नाही बाबा. अरे गंमत तर ऐक, हा. मालेगावच्या गुंडांना जेव्हा कळलं ना की माझी बदली मालेगावला होते, हा. तेव्हा 50% गुंडांनी भिवून संन्यास घेतला म्हणे. तुला सांगतो, तुझ्यासारखाच एक इन्स्पेक्टर इथे आहे मुंबईत, असं? सखाराम इनामदार. कुठे रे कुठे? हे कबूतरखाना पोलीस स्टेशन. हा. अरे त्याने 24 तासात 10 लाखाची चोरी पकडली आहे. हे बघ खोटं बोलतोयस तू, थापा मारतोयस. राजा, थापा मारण्याची सवय अजून गेली नाही तुझी. लेका शाळेत होतास तसाच थापाड्यास अजून. अरे बाबा, मी सिरियसली सांगतोय तुला. राजा, तू थापा सुद्धा अगदी सिरियसली मारतोस. हा. पण हे बघ, माझ्या समोर तुझे एकही थाप चालणार नाही. म्हणजे तुला काय म्हणायचं की असं प्रत्यक्षात घडू शकत नाही? घडतं ना, मग नाटकात, कथा कादंबरीत, नाहीतर सिनेमात, हा? पण प्रत्यक्षात अजिबात नाही. हा, तर आता पोलिसांचं आणि चोरांचं संगनमत असेल तर शक्य आहे. तुला कल्पना आहे, काय तू स्वतःच्या खात्याची बदनामी करतोयस. तुला काय वाटतं? हा? मी थापा मारतोय? हा? साहेब, हा? मोठ्या साहेबांचा फोन आला तुम्हाला. ठीक आहे, तू हो पुढे, मी आलो.
राजा हा. एक अर्जंट फोन आलाय, मी अटेंड करून येतो. हा. तू बसा, मी आलोच. पोलिसांचं आणि चोरांचं संगनमत असेल तरच शक्य आहे. पोलिसांचं आणि चोरांचं संगनमत असेल तरच शक्य आहे. तरच शक्य आहे. तरच शक्य आहे. तरच शक्य आहे. तरच शक्य आहे.